नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी आपण येथे 3 शिमला मिरची, 2 गाजर आणि 1 बाउल मटार सोलून घेतलेला आहे, 2 कांदे घेतले आहेत, 1 फ्लावरचा गड्डा, 5 बटाटे आणि 5 टोमॅटो घेतलेले आहेत। शिमला मिर्च आणि कांदे सोडून सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये भाज्या शिजेपर्यंत आपण इथे शिमला मिर्च, कांदे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेऊयात। तसेच आलं आणि लसूण उकळीमध्ये ठेचून घेऊयात। भाज्या शिजल्या आहेत, आता त्यामधील पाणी काढून बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि सर्व भाज्या स्मॅशरच्या साहाय्याने बारीक स्मॅश करून घ्यायच्या आहेत। भाजी स्मॅश करून झाली की गॅसवर कढई घ्यायची आहे, त्यामध्ये भरपूर बटर घालायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये ठेचलेलं आलं, लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। शिमला मिर्च घालूयात। पावडर मसाले घालायचे आहेत, यामध्ये हळद, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट, मीठ आणि धने जिरे पावडर घातलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। मसाल्याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये स्मॅश केलेली भाजी घालायची आहे। टेस्टी पावभाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।